नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. नाशिकमध्ये पुढच्या वर्षी कुंभमेळा आहे. या कुंभमेळ्यासाठी महाराष्ट्र सरकार म्हणजे आपलं फडणवीस सरकार 1800 झाडं तोडत आहे. 1800 झाडांची कत्तल आहे. तपोवनातील ही 1800 झाडं आहेत, ती ती तोडण्याचा घाट सरकारने घातला आहे. आणि या निर्णयाला तिकडच्या नागरिकांचा, तिकडच्या संघटनांचा प्रचंड विरोध सुरू आहे. या लढ्यामध्ये मनसेचे सुप्रीमो राज ठाकरे हेही आता उतरले आहेत. राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकून झाडं तोडायला कडाडून विरोध केला आहे. राज ठाकरे म्हणतात, साधूंच्या नावाने जमीन सपाट करून द्यायची, साधूग्राम तिथे साधूंना राहायची जागा पाहिजे म्हणून ती झाडं कापली जात आहेत. कुंभमेळ्यासाठी साधू येत आहेत दुनियाभरचे, त्यांना राहायसाठी जागा म्हणून ती झाडं कापली जात आहेत. तर त्यांच्या नावाने जमीन सपाट करून द्यायची आणि नंतर ती जमीन आपल्या लाडक्या उद्योगपतींच्या घशात घालायची. इतकाच विचार या सरकारचा असणार, अशा शब्दात राज ठाकरेंनी हल्लाबोल केला आहे. राज ठाकरे म्हणतात की सध्या महाराष्ट्रात दुसरं काय सुरू आहे, हेच सुरू आहे. जमिनी गिळणं, नाहीतर उद्योगपतींचे दलाल म्हणून काम करणं, ही गंभीर आरोप आहे. राज ठाकरे म्हणतात सध्या सरकार काय करतंय, जमिनी गिळतंय आणि दुसरं म्हणजे उद्योगपतींचे दलाल म्हणून काम करतंय. हेच सत्ताधारी मंत्री, त्यांचे नातलग, त्यांची वर्तुळ हेच काम करतायत. राज ठाकरे यांचा हल्लाबोल. राज ठाकरे म्हणतात कुंभमेळा काय पहिल्यांदाच होत नाहीये, याआधी कुंभमेळे झाले आहेत. आमच्या मनसेची नाशिकमध्ये, नाशिक महापालिकेत सत्ता होती, तेव्हाही कुंभमेळा झाला होता. आम्ही कुठलीही झाडं तोडलेली नाहीत, आम्हाला कुठलीही झाडं तोडावी लागली नाहीत असं राज ठाकरे म्हणतात. राज ठाकरेंच्या मनसेची एकेकाळी सत्ता होती नाशिक महापालिकेत, त्यावेळीची गोष्ट सांगतायत राज ठाकरे की आमची सत्ता होती तेव्हाही कुंभमेळा झाला होता, पण आम्ही कुठलीही झाडं तोडलेली नाहीत, आम्हाला कुठली झाडं तोडावी लागली नाहीत. आता सरकार म्हणतंय की आम्ही एक झाड तोडलं तर पाच झाडं लावू, 5 पट झाडं लावू असं सरकार म्हणत आहे. राज ठाकरे म्हणतात 5 पट झाडं लावायला जागा आहे कुठं आहे, आणि जागा जिथं आहे तिथं मग कुंभमेळा करा, तुम्ही तिथं साधूग्राम करा, तिथं साधूंची राहायची व्यवस्था करा. काही कोटी झाडं लावायची घोषणा करायची, पण ती खरोखर लागल्या जातात का, लावली जातात का तेवढी झाडं? भाजप सरकारने काही वर्षांपूर्वी अशी घोषणा केली होती, त्याची आठवण राज ठाकरेंनी करून दिली आहे. राज ठाकरे म्हणतात काही वर्षांपूर्वी याच भाजप सरकारने काही कोटी झाडं लावायची घोषणा केली होती, पण ती झाडं नंतर कधीही दिसली नाहीत. ती झाडं दिसली नाहीत. त्यामुळे नाशिक राज ठाकरेंचं म्हणणं आहे की ही झाडं तोडायला आमचा विरोध आहे, मनसेचा विरोध आहे. त्यासाठी जे लोकांची आंदोलनं चालू आहेत, त्या आंदोलनाला मनसेचा पाठिंबा आहे. मनसेचा पाठिंबा राज ठाकरेंनी आज जाहीर केला. राज ठाकरे म्हणतात की वृक्षतोड, झाडं तोडायच्या विरोधात जे आंदोलन सुरू आहेत त्याला आमचा पाठिंबा आहे. सयाजी शिंदे यांनी वृक्षतोडीला कडाडून विरोध केला आहे. आणि
त्या विरोधात ते लोकांना घेऊन आंदोलन करतायत, जनजागृती करतायत आणि हे आंदोलन हळूहळू वाढतायत, तापतायत. त्यामुळे आता सरकारची अग्निपरीक्षा आहे. सरकारला झाडं तोडू देणार नाहीत हे लोक. त्यामुळे मग सरकार साधूंची व्यवस्था कुठं करणार? आई म्हणजे एकूणच सरकारला आपला हट्ट सोडावा लागेल आणि साधूंची दुसरीकडे कुठे व्यवस्था करावी लागेल. तुम्हाला काय वाटते? काय झालं पाहिजे? कमेंट करा. नमस्कार.